मोहोळमध्ये ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव सोहळा आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते मिरवणुकीचा प्रारंभ। आमदार राजाभाऊ खरे यांच्या उपस्थितीत मोहोळमध्ये शिवजन्मोत्सव साजरा। विकी देशमुख यांच्याकडून जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने जंगी स्वागत। वार सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी जय महाराष्ट्र प्रतिष्ठान मोहोळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 2026 मिरवणूकमध्ये ढोल ताशांचा गजर, भगवे झेंडे आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण मोहोळ नगरी दुमदुमून गेली होती। मिरवणुकीचा दिमागदार सोहळा कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आली। आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला। यावेळी पारंपरिक ढोल ताशा पथकानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। सत्काराला उत्तर देताना आमदार राजाभाऊ खरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत। आज मोहोळ नगरीत जय महाराष्ट्र प्रतिष्ठाननं ज्या पद्धतीने शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात सोहळा आयोजित केलाय ते कौतुकास्पद आहे। तरुणांनी महाराजांच्या पराक्रमासोबतच त्यांचे विचार आणि व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करणं काळाची गरज आहे। या प्रसंगी जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक विक्रम उर्फ विकी देशमुख व प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांच्या वतीनं आमदार राजाभाऊ खरे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। या सोहळ्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्यानं प्रमुख उपस्थिती आमदार राजाभाऊ खरे, नगराध्यक्षा मोहोळ सिद्धिताई वस्त्रे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक रमेश बारसकर, नगरसेवक सरफराज सय्यद, नगरसेवक अजय कुरडे, पंचायत समिती सदस्य धनाजी माळी, बाळासाहेब गायकवाड यांच्यासह जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिष्ठानचा पुढाकार मोहोळ शहरातील शिवप्रेमींना एकत्र आणून शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी जय महाराष्ट्र प्रतिष्ठाननं या भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं। शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेली ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।